गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला हा समतेचा जो लढा चालू आहे त्याचा आता शेवटचा भाग आहे, तो म्हणजेच दलितांची चळवळ. पण दलितांची चळवळ शिकण्या अगोदर आपण ज्या 4 चळवळींचा अभ्यास केला त्याचा थोडक्यात आढावा तुम्हाला सांगतो. ज्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या लढाया किंवा चळवळी ह्या महत्वाच्या आहेत, तसं आधुनिक भारताची जडणघडण समजून घेण्यासाठी समतेचा लढा सुद्धा महत्वाचा आहे. समतेच्या लढ्यामध्ये आपण 5 लढ्यांचा किंवा चळवळींचा अभ्यास, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची चळवळ, कामगारांची चळवळ, समाजवादी चळवळ, स्त्रियांची चळवळ, आता एक राहिली दलितांची चळवळ. मग या शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये कोणत्या सभा होत्या? तर किसान सभा होती, अखिल भारतीय किसान सभा, ती पूर्ण भारताच्या शेतकऱ्यांसाठी काम करत होती. प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने त्याची स्थापना झाली होती. स्वामी सहजानंद सरस्वती त्याचे अध्यक्ष होते. शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय सभेने एक मोठं अधिवेशन बोलवलं होतं. ते मोठं अधिवेशन फैजपूरला बोलवलं, ते आपण पाहिलं. त्याच्यामध्ये साने गुरुजींनी शेतकऱ्यांसाठी काय केलं ते पण पाहिलं, की साने गुरुजींनी खानदेशमधील शेतकऱ्यांना कर माफ व्हावा यासाठी प्रयत्न केले, त्याची माहिती आपण पाहिली. नंतर आपण कामगारांची चळवळ पाहिली, की सुरुवातीला कामगारांची संख्या कमी होती म्हणून संघटना नव्हत्या, परंतु कामगारांची संख्या वाढल्यानंतर संघटना खूप निर्माण झाल्या आणि त्याचा असा परिणाम, एक मोठी संघटना तयार झाली, ती म्हणजेच आयटक सभा, युनायटेड ट्रेड ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, व्यापाऱ्यांची संघटना, कामगारांची संघटना. आणि या कामगारांच्या संघटनेचे पहिले अध्यक्ष झाले मग अधिवेशनाचे लाला लजपत राय. की अधिवेशन, एखादी राष्ट्रीय चळवळ झाली, त्या राष्ट्रीय चळवळीमध्ये कामगारांनी सक्रिय सहभाग घ्यायचा असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं, त्यांनी आव्हान केलं, ते आपण पाहिलं. नंतर कामगारांसाठी सगळ्यात जास्त प्रयत्न जर केले असतील तर ते प्रयत्न केले नारायण मेघाजी लोखंडे, ज्यांना आपण भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणतात. त्यांच्यामुळेच रविवारची सुट्टी मिळाली, त्याचा अभ्यास आपण केला. समाजवादी तरुण लोकांनी कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना स्थापन केल्या. मग साम्यवादी चळवळ म्हणजेच काय? कार्ल मार्क्स यांच्या विचारावर आधारित जी चळवळ आहे त्याला साम्यवादी चळवळ म्हणतात, त्याचा आपण अभ्यास केला. त्याच्यामध्ये मग राममोहन लोहिया, आचार्य नरेंद्र देव, नंतर मानवेंद्रनाथ रॉय यांनी राष्ट्रीय पातळीवर जी साम्यवादी चळवळ भरली होती, त्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या साम्यवादी चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. मात्र या साम्यवादी चळवळीचा धोका इंग्रजांना वाटल्यामुळे त्या साम्यवादी चळवळींवर खटला चालवला गेला, त्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्या वगैरे वगैरे, आपण त्याचा अभ्यास केला. नंतर स्त्रियांची चळवळ, स्त्रियांच्या चळवळमध्ये पण सांगितलं की सुरुवातीला स्त्रियांना अन्यायाची वागणूक दिली जात होती, त्याच्या विरुद्ध काही मोहिमा काढल्या, परंतु अगोदर पुरुषांनी पुढाकार घेतला होता. नंतर हळूहळू स्त्रियाच त्या ठिकाणी पुढाकार घेऊ लागले आणि स्त्रियांनी त्या ठिकाणी चळवळी केल्या. त्याच्यामध्ये कोणी संघटना स्थापन केली, त्याचं नाव सांगितलं. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज आणि शारदा सदनची स्थापना केली होती. तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन नावाची संघटना स्थापन केली होती. या स्थानिक पातळीवरच्या संघटना होत्या, पण पूर्ण भारतामध्ये काही स्त्रियांच्या संघटना, उदाहरणार्थ 1904 ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स, 1927 ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स आणि 1904 अखिल भारतीय महिला परिषद यांची स्थापना झाली होती. आणि त्यांनी वारस हक्क आणि मतदानाचा हक्क मागला होता. नंतर वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या पहिल्या स्त्री म्हणजेच डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे, रिकामी जागा वगैरे आलेली आहे त्यांची. आणि त्यांनी राजकोट या ठिकाणी रेड क्रॉस नावाची संघटनेची एक शाखा उघडली होती. नंतर आताच्या कालावधीमध्ये ज्या सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांचं महत्व वाढलेलं आहे, नोकऱ्या करत असतील, राजकारणामध्ये उतरलेल्या असतील, तर हा जो परिणाम आहे तो त्यावेळच्या ज्या चळवळी झाल्या किंवा संघटना किंवा लढे झाले त्याचा परिणाम तो आता आपल्याला दिसून येतो. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहिली की ही भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. नंतर मग त्यांना क्षयरोग वगैरे झाला, ते आपण पाहिलं. आता आपल्याला शेवटचं पाहायचं आहे, ती म्हणजे दलितांची चळवळ. पण दलितांची चळवळ शिकण्या अगोदर आपण थोडस मागच्या काळात जाऊ, म्हणजेच मागच्या पटांमध्ये, की भारताची रचना, समाज रचना कशी होती. तर ब्राह्मण, वैश्य, क्षुद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि त्यातल्या त्यात क्षुद्रांमध्ये जे लोक गणले जात होते ते म्हणजे दलित. जर तुम्ही मागे काही कोणी शिकवलं असेल त्यावेळेस भारतामध्ये इतकी वाईट परिस्थिती होती दलित लोकांची, की जे उच्चवर्णीय स्वतःला उच्च म्हणायचे ते दलित लोकांना खूप वाईट वागणूक द्यायचे. त्यांना ना शिक्षणाचा हक्क, त्यांना ना कोणता चांगला व्यवसाय करण्याचा हक्क, त्यांना गावामध्ये जे खालच्या दर्जाचं काम असतं, गाव झाडून मारणं, गावाची स्वच्छता करणे, गटारी साफ करणं, आणि त्यातल्या त्या गावात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मागे झाडू बांधला जायचा.
कारण त्यांची पावलं त्या गावामध्ये उमटू नये म्हणून, अपवित्र मानलं जायचं. त्यांना स्पर्श कोणी करत नव्हतं, त्यांच्या घरातलं पाणी पीत कोणी नव्हतं, त्यांच्या हातातलं जेवण कोणी, त्यांना जर पैसे द्यायचे असेल तर लांबूनच त्याला पैसा दिला जायचा. म्हणजे इतकं वाईट वागणूक या दलितांना दिली जात होती. आपण म्हणतो की स्त्रियांना तर दिलीच जात होती, पण त्याच्यापेक्षा अतिशय खालच्या दर्जाची वागणूक जर कोणाला मिळत असेल तर ही दलित लोकांना मिळत होती. मग या दलित लोकांवरचा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी भारतामध्ये काही लोकांनी प्रयत्न केले. सगळ्यात मोठा प्रयत्न तर आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. ते त्यांना देव मानतात. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी पण खूप मोठं कार्य केलेलं आहे. कारण की भारतामध्ये पहिली दलितांची शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेली आहे. नारायण गुरु असतील, अशा अनेक लोकांनी दलितांसाठी चळवळी केलेल्या आहेत. महात्मा गांधी असतील. मग या चळवळींचा अभ्यास, या दलितांविषयी सुधारणाच्या जो चळवळींचा अभ्यास आहे, किंवा आपल्या राज्यघटनेमध्ये दलितांना एवढं मोठं स्थान का दिलं गेलं, त्याचा अभ्यास आता आपल्याला या भागामध्ये बघायचा आहे. आणि या आपल्या भागाचं नाव आहे दलितांची चळवळ. आता आपल्याला माहिती आहे भारतीय समाज रचना विषमतेवर आधारली होती. विषमतेवर म्हणजेच उच्च नीच, गरीब श्रीमंत, जातीमध्ये सुद्धा उच्च नीचतेचा भेदभाव केला जायचा. म्हणजे विषमता होती भारतामध्ये. जरी साम्यवादी चळवळ झाली तरी ती एवढी प्रभावी झाली नाही. जर साम्यवादी चळवळ प्रभावी झाली असती तर भारतामध्ये समता निर्माण झाली असती. पण साम्यवादी चळवळ एवढी प्रभावी झाली नाही. काही भागापुरतीच प्रभावी होती, काही भागामध्ये झालीच नाही. म्हणून भारतामध्ये जी समाज रचना होती ती विषमतेवर आधारित होती. म्हणून त्या विषमतेवर आधारलेल्या समाजरचनेत जर सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार, ज्यांचं कोणी शोषण होत असेल तर ते शोषण असणारा जो गट होता तो म्हणजेच दलितांचा गट. त्यांच्यावर अतिशय वाईट वागणूक त्यांना दिली जायची, शोषण केलं जायचं, त्यांचं अन्यायाची वागणूक त्यांना दिली जायची. म्हणून अशा अन्यायाची वागणूक विरुद्ध काही लोकांनी कार्य केलं. त्याच्यामध्ये होते महात्मा ज्योतिराव फुले, नारायण गुरु. महात्मा ज्योतिराव फुले, नंतर नारायण गुरु यांनी दक्षिण भारतामध्ये काम केलेलं. नारायण गुरु यांनी तर महात्मा ज्योतिराव फुले आणि नारायण गुरु यांनी दलितांवर होणारा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी काही जनजागृती, समाज जागृती केलेली दिसून येते. समाज सुधारकांनी जनजागृती केलेली दिसून येते. महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून दोन लोकांनी अजून कार्य केलेले आहे. त्या दोन लोकांचं नाव आहे, एक आहे गोपाळ बाबा वलंगणकर आणि शिवराम जानबा कांबळे. गोपाळ बाबा वलंगणकर आणि दुसरा आहे शिवराम जानबा कांबळे. बघा, दोन लोक, गोपाळ बाबा वलंगणकर आणि शिवराम जानबा कांबळे यांनी महात्मा फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या शिकवणीला अनुसरून त्यांनी दलितांविषयी काही समाज सुधारणा केलेल्या दिसून येतात. त्याच्यामध्ये गोपाळ बाबा वलंगणकर जे होते, गोपाळ बाबा वलंगणकर यांनी इसवी सन 1888 मध्ये एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं विटाळ विध्वंस. 1888 मध्ये एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव होतं विटाळ विध्वंस. विटाळ विध्वंस नावाचं पुस्तक या गोपाळ बाबा वलंगणकरांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये दलितांवर होणारा अन्याय अत्याचार याची माहिती लिहिली. नंतर शिवराम जानबा कांबळे यांनी सुद्धा एक मासिक सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये दलितांवर होणारा अन्याय अत्याचार त्याच्यावर मांडणी केलेली आहे. 1 जुलै 1908 पासून 1 जुलै 1908 पासून त्याचं नाव आहे सोमवंशीय मित्र. सोमवंशीय मित्र. तर हे मासिक आहे, हे पुस्तक आहे. तर सोमवंशीय मित्र नावाचं त्यांनी एक मासिक काढलं आणि या मासिकांमधून त्यांनी दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडली म्हणजेच काय की दलितांना वर होणारे जे अन्याय अत्याचार आहेत ते त्या मासिकमध्ये छापले जायचे. काही लोकांना दया यायची, काही दलित लोकांनी वाचलं की त्यांच्या मनात संताप यायचा, मग ते चळवळ करायचे, आंदोलन करायचे, कारण आपल्याला दलितांची चळवळ बघायची. मग त्यांनी पण चळवळी केल्या. नंतर तामिळनाडूमध्ये पेरियार रामस्वामी
पेरियार रामस्वामी यांनी सुद्धा दलितांविषयक अस्पृश्य निर्मूलन चळवळ केलेली आहे तामिळनाडूमध्ये, म्हणजे दक्षिण भारतामध्ये सुद्धा प्रयत्न झालेले आहेत. तर अशा प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी काही कार्य केलं, नारायण गुरु यांनी कार्य केलं. महात्मा फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोपाळ बाबा वलंगणकर यांनी विटाळ विध्वंस नावाचं पुस्तक लिहिलं. हे पुस्तक आणि मासिक लक्षात ठेवायचे, जोड्याला वगैरे विचारलं जाईल. शिवराम जानबा कांबळे यांनी कार्य केलं, त्यांनी सोमवंशी मित्र नावाचं एक मासिक काढलं. आणि नंतर पेरियार रामस्वामी यांनी तामिळनाडूमध्ये दलित विषयक चळवळ केलेली दिसून येते. अस्पृश्यता निवारण चळवळ ही केलेली दिसून येते. दलितांविषयी महत्वाचं कार्य जर कोणी केलेलं असेल तर ते दुसरे व्यक्ती म्हणजेच महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांची आपण माहिती पाहू. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा जर विचार केला तर महर्षी आपल्या रिकामी जागा वगैरे विचारलेले आहेत. तर 1906 साली महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. 1906 डिप्रेस्ड क्लासेस मिशन. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी 1906 ला केलेली दिसून येते. आणि त्यामध्ये त्यांनी एक निर्णय घेतला की आपण दलित लोकांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवायचं. आपण दलित लोकांना स्वाभिमानी बनवायचं म्हणजेच आपण दलित लोकांना एवढं स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता त्यांच्यामध्ये अशी निर्माण करायची की त्यांना दुसऱ्याच्या समोर हात पसरवण्याची गरज नाही. स्वाभिमानी बनवायचं, त्यांना सुशिक्षित बनवायचं, त्यांना शिक्षण द्यायचं, त्यांना उद्योगी बनवायचं, स्वतः उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं. तर यासाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. त्यांना स्वाभिमानी बनवायचं, सुशिक्षित बनवायचं आणि उद्योगी बनवायचं. तर हा त्यांचा कार्याचा महत्वाचा भाग. दुसरं, उच्चवर्णीय लोकांच्या मनातून दलितांविषयी जे गैरसमज आहेत ते गैरसमजुती नष्ट करायचे. म्हणजे उच्चवर्णीय लोकांना समजवायचं की तुम्ही जे दलित लोकांना मानतात, जशी वागणूक देतात ती चुकीची आहे, जसं मानतात तुमच्या मनामध्ये जे आहे ते चुकीचं आहे, अशा समजुती त्यांच्या नष्ट करायच्या. असं काम यांनी केलेलं आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी. त्यांचा हा कार्याचा दुसरा भाग. मग त्यांनी काय केलं तर त्यांनी मुंबई, परळ, देवनार या भागामध्ये मराठी शाळा सुरू केलेल्या आहे. मुंबई, परळ आणि देवनार या भागामध्ये मराठी शाळा म्हणजे दलितांसाठी शाळा सुरू केलेल्या आहेत. एवढंच नाही तर त्यांनी पुणे या ठिकाणी एक पर्वती मंदिर आहे, आता पण आहे. त्या पर्वती मंदिरामध्ये सुरुवातीला दलितांना प्रवेश मिळत नव्हता, कोणत्याच मंदिरात भेटत नव्हतं. जसं की पंढरपूरच्या मंदिरात मग साने गुरुजी यांनी प्रयत्न केलेत आणि पंढरपूरच्या मंदिरात आता दलितांना प्रवेश मिळतो. तसं पर्वती मंदिर होतं पुण्याला. त्या पर्वती मंदिरामध्ये दलितांना प्रवेश नाकारला जायचा, म्हणून महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी सत्याग्रह केला आणि त्या ठिकाणी दलितांना प्रवेश मिळवून दिला. एवढंच नाही तर त्यांनी काही शेतकी परिषद भरवल्या, संयुक्त मतदारसंघाच्या योजना तयार केल्या की दलितांसाठी संयुक्त मतदारसंघ असतील म्हणजे भेदभाव केला जाणार नाही, त्यांना सुद्धा मतदान लढवता पण येईल आणि देता पण येईल. यासाठी त्यांनी मतदारसंघात योजना तयार केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे दलित वर्गाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी सक्रियपणे भाग घेतलेला आहे, म्हणजे त्यांनी खूप प्रयत्न केले. अगदी त्याचप्रमाणे जर कधी खूप मोठं कार्य जर कोणी केलेलं असेल तर ते म्हणजेच राजश्री शाहू महाराज. त्यांची माहिती बघू. राजर्षी शाहू महाराज. राजश्री शाहू महाराज हे लक्षात घ्या. एका वाक्यात उत्तर द्यामध्ये विचारलं जाईल. कोल्हापूर संस्थानाचे संस्थानिक कोण होते, म्हणजे राजे कोण होते तिथले, तर कोल्हापूर संस्थानाचे संस्थानिक होते राजश्री शाहू महाराज. हे लक्षात ठेवा. राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे संस्थानिक होते, तिथले राजे होते. आणि यांनी खास करून स्त्रियांसाठी आणि दलितांसाठी खूप चांगलं कार्य केलेलं आहे. राजा माणूस असून सुद्धा, उच्चवर्गीय असून सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी आणि दलितांसाठी खूप चांगलं कार्य केलेलं आहे. मग त्यांनी आपल्या दलित लोकांसाठी काय काम केलं ते बघू राजश्री शाहू महाराजांनी. तर राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे संस्थानिक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांसाठी जे करायचे, ज्या चळवळी करायची त्याची पाठराखण करण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठराखण त्यांनी केली, प्रोत्साहन दिलं त्यांना.
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे करतायत ते बरोबर आहे वगैरे वगैरे. नंतर ब्राह्मणोत्तर चळवळी ज्या निर्माण झाल्या त्या चळवळीचं नेतृत्व त्यांनी, म्हणजे ब्राह्मणांविरुद्ध चळवळ झाली असेल त्यावेळेस त्याच्या विरोधात त्यांनी सहभाग घेतला होता. त्या चळवळीचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. नंतर राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला. आरक्षण बघा पहिल्यांदा, आता आपण म्हणतो की आपल्या राज्यघटनेमध्ये एससी ला एवढं आरक्षण आहे, एसटी ला एवढं आहे, ओबीसी ला एवढं आहे, एनटी ला एवढं आहे. हे आरक्षण जे आहे हे आरक्षण कोल्हापूर संस्थानामध्ये जर अगोदर कोणी केलं असेल तर ते व्यक्ती होते राजर्षी शाहू महाराज. कारण त्यांना माहित होतं कोल्हापूर संस्थानामध्ये उच्च जातीचे पण आहेत, कनिष्ठ जातीचे पण आहेत, आर्थिक दृष्ट्या पैसेवाले पण आहेत आणि गरीब पण आहेत. मग गरिबांवर अन्याय होऊ नये, दलित लोकांवर अन्याय होऊ नये, त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाव्यात यासाठी त्यांनी आरक्षणाचा एक जाहीरनामा तयार केला. आरक्षण सुरू केलं त्यांनी. आरक्षण की एससी साठी एवढ्या जागा असतील, एसटी साठी एवढ्या जागा असतील, सरकारी जागा वगैरे, अशा आरक्षणाच्या जागा राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केल्या. याचा अर्थ राजर्षी शाहू महाराजांच्या कालावधीपासूनच आरक्षण कसं असतं ते होतं, हे आपल्याला लक्षात येतं. तर त्यांनी आरक्षणाचा जाहीरनामा काढला आणि प्रत्येकाला, आणि एक गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. तो गरीब असो, श्रीमंत असो, दलित असो, उच्चवर्गीय असो, कोणीही असो, प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण सक्तीचं. याचा अर्थ त्यांचा दृष्टिकोन काय होता की दलित लोक सुद्धा शिक्षण घेतील आणि शिक्षण घेतल्यानंतर मग त्यांचा विकास होईल. तर त्यामुळे त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलेलं आहे. कोणी? राजर्षी शाहू महाराजांनी. सगळ्यात महत्वाचं त्यांनी 3 गोष्टी तयार केल्या. एक रोटीबंदी, दुसरं बेटीबंदी आणि तिसरं व्यवसाय बंदी. बघा हे 3 गोष्टी लक्षात घ्या. कोणकोणत्या? रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसाय बंदी. ह्या 3 गोष्टी त्यांनी आपल्या संस्थानात म्हणजे कोणत्या संस्थानात? कोल्हापूर. कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी ह्या 3 गोष्टी केल्या. रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसाय बंदी. मग रोटीबंदी म्हणजे काय, बेटीबंदी म्हणजे काय, व्यवसाय बंदी म्हणजे काय? पहिलं बघू आपण रोटीबंदी म्हणजे काय. रोटीबंदी म्हणजेच की सामूहिक जीवनाचा कार्यक्रम ठेवायचा. सामूहिक जेवणाचा कार्यक्रम ठेवल्यानंतर सगळेजण एकत्र जेवणाला बसतील. मग उच्चवर्गीय असो, कनिष्ठ असो, दलित असो, कोणीही असो, किंवा श्रीमंत असो, गरीब असो, कोणी, आणि एकत्र जेवण बसून सामूहिक भोजनाचा आनंद घ्यायचा. एवढंच नाही तर त्यांनी स्वतः एवढा मोठा राजा माणूस असून सुद्धा त्यांनी दलितांच्या हाताचं अन्न खाल्लं, हे लक्षात घ्या. म्हणजेच जी रोटीबंदीचा व्यवहार होता की श्रेष्ठ वेगळे जेवण करत असतील किंवा कनिष्ठ वेगळे, दलित लोकांचा हाताचं तर कोणीच खात नव्हतं. त्यातल्या त्यात राजा माणूस जो होता, स्वतः राजा व्यक्ती, त्यांनी दलितांच्या हाताचं जेवण खाल्लं. म्हणजे विचार करा की रोटीबंदी झालीच त्या ठिकाणी. म्हणजेच कोणीही कोणाच्या हाताचं जेवण करू शकत होते. म्हणजे हा जो भेदभाव आहे, हा भेदभाव कमी करण्यासाठी त्यांनी ही गोष्ट केली, रोटीबंदी व्यवहार. त्यांनी स्वतः त्या ठिकाणी अन्न खाल्लेलं आहे. दुसरं आहे बेटीबंदीचा व्यवहार. बेटीबंदीला म्हणजेच काय की त्यांनी एक कोल्हापूर संस्थानामध्ये एक आदेश काढला, आंतरजातीय विवाह. आंतरजातीय विवाह, एक जातीने दुसऱ्या जातीमध्ये जर विवाह केला तर त्यांच्याकडून त्यांना पैसे मिळायचे, भांडेकुंडी मिळायचे. आंतरजातीय विवाह जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भेदभाव कमी होणार नाही, असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा एक नियम केला, बेटीबंदी व्यवहार. बेटीबंदी व्यवहार म्हणजे आमची जातीची मुलगी आमच्या जातीमध्ये लग्न होईल, आमच्या समाजाची, आमच्या समाजात, आमच्या धर्माची आमच्या धर्मात. ही जी प्रथा आहे, ही प्रथा कोल्हापूर संस्थानामध्ये तेव्हापासूनच बंद होऊन गेलेली आहे, जेव्हा राजर्षी शाहू महाराज त्या ठिकाणी संस्थानिक होते. कारण त्यांनी बेटीबंदी हा व्यवहार मोडून काढण्यासाठी आंतरजातीय विवाह या कायद्यासाठी त्यांनी मंजुरी दिली. नंतर 22 फेब्रुवारी 1918 बलुतेदार पद्धत नष्ट होण्यासाठी व्यवसाय बंदी नावाचा त्यांनी कायदा काढला. व्यवसाय बंदी. व्यवसाय बंदी म्हणजे काय? अगोदर काय असायचं, गावामध्ये 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार असायचे. म्हणजेच काय की 12 जातीचे जे लोक होते, हे 12 जातीचे लोक आपल्या आपल्या जातीमधले व्यवसाय करायचे, दुसऱ्या जातीचे व्यवसाय करत नव्हते. आपल्या जातीमध्ये समजा चांभार असेल तर त्या व्यक्तीला जो मुलगा होईल, त्याला मुलगा होईल, तो सुद्धा चांभाराचा व्यवसाय करेल. शिंपी असेल तर त्याची जी पुढे पिढी वाढेल ते सुद्धा शिंपीच करतील. कुंभार असेल तर कुंभारच. म्हणजे या व्यवसायाच्या एखाद्या समाजाच्या व्यक्तीला दुसऱ्या व्यवसाय करता येत नव्हता, असा नियम होता अगोदर.
परंतु तो नियम जर कधी कोणी मोडून काढला असेल तर ते होते राजेश शाहू महाराज यांनी व्यवसाय बंदी नावाचा एक कायदा काढला. आणि या कायद्यानुसार कोणत्याही तिथे म्हटलेलं आहे 22 फेब्रुवारी 1918 कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमधील जाहीरनामा प्रसिद्ध करून त्यांनी व्यवसाय बंदी मोडूस काढली. बलुतेदार पद्धत नष्ट केली. 12 बलुतेदार पद्धत नष्ट केली. आणि अशा प्रकारे त्यांनी पूर्ण कोल्हापूरमध्ये बेटीबंदी, रोटीबंदी आणि व्यवसाय बंदी हा आदेश काढून त्यांनी दलितांविषयी खूप मोठं कार्य केलेलं दिसून येतं. दलित लोकांना सामाजिक गुलामगिरीतून कशी मुक्तता मिळेल यासाठी त्यांनी हे तिघ गोष्टी सुरू केलेल्या आहेत. कारण जे श्रीमंत लोक होते ते श्रीमंत लोक या दलित लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचे. मग त्यांच्या गुलामगिरीतून जर सुटका करायची असेल तर ह्या तिन्ही गोष्टी कराव्या लागतील. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून राजश्री शाहू महाराजांनी काम केलं आणि त्यांनी तिथे आरक्षण दिलं, प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं, रोटीबंदी व्यवहार मोडून काढला, बेटीबंदी व्यवहार मोडून काढला आणि व्यवसाय बंदी हा सुद्धा व्यवहार मोडून काढला. तर अशा प्रकारे त्यांनी खूप चांगलं कार्य त्या काळात केलेलं दिसून येतं. आता पुढे बघा, त्याच्या पुढे येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य. पण त्या अगोदर पण काही 2 लोकांचं कार्य ते बघू. तर पुढे दलित लोकांसाठी समाज सुधारणा जर कोणी केली असेल तर दक्षिण भारतामध्ये जस्टिस पक्षाने सामाजिक सोसायटी, सामाजिक समतेसाठी मोलाचे कार्य केलेले. जस्टिस नावाचा पक्ष आहे दक्षिण भारतामध्ये तिथे. नंतर महात्मा गांधींनी सुद्धा बघा, महात्मा गांधींनी सुद्धा अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेतला आणि काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर आपल्या पक्षाची दलित लोकांची भूमिका मांडली की दलित लोकांवर कसा अन्याय अत्याचार होतो. ती भूमिका त्यांनी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मांडलेला आहे महात्मा गांधी यांनी. एरवाडीच्या तुरुंगात असताना, जेव्हा महात्मा गांधी एरवाड्याच्या तुरुंगात होते तेव्हा एरवाड्याच्या तुरुंगात असताना जे सनातनी पंडित होते, सनातनी हिंदू पंडित, त्या सनातनी हिंदू पंडितांशी त्यांचा वाद झाला. कारण सनातनी हिंदू पंडित हे दलित लोकांना त्यावेळेस त्रास द्यायचे. मग त्यांच्याशी वादविवाद झाला आणि वादविवाद झाल्यानंतर त्यांनी अस्पृश्यतेला शास्त्रधार नसल्याचे प्रतिपादन केलं की हे जी तुम्ही अस्पृश्य करतात ते कोणत्याही शास्त्रात नाही, हे तुम्हीच निर्माण केलेलं आहे. असा वादविवाद महात्मा गांधी आणि ते सनातनी पंडित मध्ये त्यावेळेस झालेला दिसून येतं. त्यांनी स्वतः एक संघटनेची स्थापना केली, संघाची स्थापना केली. त्याचं नाव होतं हरिजन सेवक. महात्मा गांधी त्यांना हरिजन सेवक म्हणजे काय, लोकांना काय सांगितलं की दलित लोकांना दलित म्हणू नका, त्यांना हरिजन म्हणा. हरिजन सेवक, देवाचं एक पदवी दिली. तर अशा हरिजन सेवकाची स्थापना त्या ठिकाणी त्यांनी केलेली दिसून येते. त्यांच्यातून अनेक लोकांनी प्रेरणा घेतली. त्याच्यामध्ये एक व्यक्ती होते ते म्हणजेच विठ्ठलदास ठक्कर. उदाहरणार्थ आपण त्यांना उर्फ त्यांचं नाव आहे ठक्कर बाप्पा असं त्यांचं नाव आहे. तर विठ्ठलदास, अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर असं नाव आहे त्यांचं. अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर, त्यांना आपण ठक्कर बाप्पा म्हणतो. अशा लोकांनी, नंतर आप्पासाहेब पटवर्धन यांनी सुद्धा दलित लोकांच्या चळवळीमध्ये आपल्या स्वतःला झोकून टाकलं. म्हणजे त्यांनी सुद्धा दलित लोकांच्या विकास होण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येतो. जर सगळ्यात जास्त प्रयत्न कोणी केले असतील तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता आपल्याला स्पेशल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माहिती अभ्यासायची. बघू आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित लोकांमध्ये सुधारणा आणून करण्यासाठी काय केलं बघा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित लोकांना न्याय मिळावा यासाठी आपल्या नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला सुरुवात केली. आपला समाज जोपर्यंत स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित निर्माण होत नाही, समाज कसा निर्माण व्हायला पाहिजे? स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित जोपर्यंत आपला समाज तयार होत नाही तोपर्यंत दलितांवरचा अन्याय अत्याचार दूर होणार नाही, असं स्पष्ट मत जर कुणाचं असेल तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्पष्ट मत होतं की जोपर्यंत आपला समाज स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, समता निर्माण होणार नाही तोपर्यंत दलितांवर होणारा अन्याय अत्याचार दूर होणार नाही, अशी त्यांची स्पष्ट मत होतं.
मग ह्या जाती संता हे ज्या जाती आहेत या जाती समूळ नष्ट करण्यासाठी नष्ट झाल्याशिवाय दलितांवरचा अन्याय दूर होणार नाही यासाठी त्यांनी स्वातंत्र्य समता बंधुता यावर आधारित आपली समाजाची रचना असायला पाहिजे असं त्यांचं मत होतं. नंतर त्यांनी सामाजिक समता आणि दलितांचा हक्क आहे, समाजामध्ये समता निर्माण करणे हा दलितांचा हक्क आहे अशी त्यांची धारणा होती. स्वाभिमानीवर आधारलेली चळवळ त्यांना अभिप्रेत होती की दलित लोकांनी कोणाच्या हाताखाली काम करू नये, स्वाभिमानावर जीवन जगायला पाहिजे असं त्यांचं मत होतं, असं त्यांना अभिप्रेत होतं. या भूमिकेतून त्यांनी 1924 साली बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. बहिष्कृत हितकारणी सभा 1924 ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली दिसून येते. का की दलितांवरचा अन्याय अत्याचार दूर करायचा असेल तर त्यांनी स्वाभिमानाने जगायला पाहिजे यासाठी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. आणि त्यांनी आपल्या अनुयायांना एक स्फूर्तीदायक संदेश दिलेला आहे. विचारलं जातं तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना कोणता संदेश दिला, तर त्यांना सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे खूप प्रसिद्ध वाक्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. कारण त्यावेळेस दलित लोक शिक्षणामध्ये खूप मागासलेले होते, शिक्षण घेत नव्हते वगैरे वगैरे. म्हणून त्यांनी संदेश दिला की जर तुम्हाला तुमची प्रगती करायची असेल तर पहिले तुम्ही शिका, जर कोणता अन्याय दूर करायचा असेल तर तुम्ही एकत्र या, संघटित व्हा, आणि जर दुसऱ्यांविरुद्ध लढायचं असेल तर संघर्ष करा. म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे एक व्यक्ती होते, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी अशा आपल्या अनुयायांना स्फूर्तीदायक संदेश दिलेला दिसून येतो. एक गोष्ट, दलित लोकांना अगोदर गावामध्ये पाणी भरू दिलं जात नव्हतं. ही त्रिकालाबाधित सत्य गोष्ट आहे. गावामध्ये जो पाणवठा असायचा किंवा सार्वजनिक नळ असायचा, काही पाण्याची काही टाकी असेल तर दलित लोक त्या गावामध्ये येऊन पाणी घेतील असं होत नव्हतं. गावाच्या बाहेर एखादी विहीर असेल, तुम्ही कुठूनही पाणी आणा, तिथून नदीतून आणा, तलावातून, तड्यातून आणा, कुठूनही आणा, पण गावामध्ये येऊन पाणी भरायचं नाही असा एक नियम होता. यामुळे सार्वजनिक पाणवठे दलित लोकांसाठी बंद होते. परंतु बाबासाहेब बोले नावाचे एक व्यक्ती होते, त्यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये एक ठराव संमत केला होता. तो ठराव असा होता की दलित लोकांना सुद्धा गावामधले सार्वजनिक पाणवठे खुले करण्यात येतील. अगोदर दलित लोकांना पाणवठ्यांमध्ये पाणी भरू दिलं जात नव्हतं गावामधल्या, म्हणून त्यांनी एक नियम काढून टाकला. विधिमंडळामध्ये तो एक कायदा करून टाकला, संमत करून टाकला, विधेयक संमत करून टाकलं की दलित लोकांना सुद्धा गावामधल्या पाणवठ्यांवर पाणी भरता येईल, सार्वजनिक पाणवठे त्यांच्यासाठी खुली करण्यात येतील असा ठराव त्यांनी, असं विधेयक त्यांनी मंजूर करून दिलं. तरी सुद्धा प्रत्येक गावातील दलित लोकांना पाणवठ्यावर पाणी भरू दिलं जात नव्हतंच. जरी नियम निघला, जरी विधेयक निघलं, तरी सुद्धा त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होता. म्हणून सार्वजनिक पाणवठे खुले करण्यात यावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चौदार तळ्यावर, चौदार म्हणजे गोड पाण्याचं तळ असेल, तर महाडच्या चौदार तळ्यावर आपल्या अनुयायांना ते घेऊन गेले, सगळ्या दलित लोकांना ते घेऊन गेले आणि त्या चौदार तळ्यावर त्यांनी सत्याग्रह केला. आणि जेव्हा महाड या ठिकाणी चौदार तळ्यावर खूप मोठा सत्याग्रह झाला, त्या वेळेपासून प्रत्येक दलित लोकांना गावामधल्या पाणवठ्यावर पाणी भरू दिलं जात होतं. म्हणजे त्यांनी हा सत्याग्रह केला होता. म्हणजे बघा की किती वाईट वागणूक दिली जात होती त्यावेळेस. एवढंच नाही, त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणारे विषमतेवर आधारित एक पुस्तक होतं मनुस्मृती नावाचं. त्या मनुस्मृती पुस्तकाचं दहन त्यांनी केलेलं आहे. मनुस्मृती पुस्तक वाईट पुस्तक होतं ते. त्याच्यामध्ये सतीच्या चालीचं एक चित्र दिलेलं आहे की एक मेलेला माणूस झोपलेला आहे, त्याचं डोकं एका स्त्रीच्या मांडीवर ठेवलेलं आहे, जिवंत स्त्री, आणि खालून कोणीतरी आग लावत आहे, असं काहीतरी चित्र होतं त्याच्यात. ते वाईट ही सतीची पद्धत. मग हे जे मनुस्मृती नावाचं जे पुस्तक आहे त्या मनुस्मृती पुस्तकाचं दहन त्यांनी केलं. एवढंच नाही तर नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सुद्धा दलितांना प्रवेश मिळत नव्हता, म्हणून नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 ला त्यांनी सत्याग्रह केला. आणि या सत्याग्रहाचं नेतृत्व मात्र 1930 ला त्यांनी सत्याग्रह केला की नाशिकमधील काळाराम मंदिर जे आहे त्याच्यामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी हा सत्याग्रह केला. परंतु या सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड. कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चळवळीचं अविभाज्य अंग म्हणजे कोणतं? तर चळवळीचं अविभाज्य अंग आहे वर्तमानपत्र, वृत्तपत्र, कारण त्यामध्ये विचारलेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वृत्तपत्र त्या ठिकाणी छापले. त्याच्यामध्ये दलितांवर होणारा अन्याय त्याचा खूप जास्त प्रमाणावर ते लिहायचे आणि त्याचा परिणाम मग दलितांवर होणारा अन्याय त्याचा कमी कमी होऊ लागला. सगळ्या लोकांनी ते वाचलं की किती वाईट वागणूक दिली जाते, मग त्याच्यामुळे तो अन्याय थोडा कमी झाला. म्हणून त्यांचं एक अविभाज्य अंग, त्यांचं एक शस्त्र म्हणून जर कधी ओळखलं जातं ते म्हणजे वृत्तपत्र, वर्तमानपत्र. मग ते वर्तमानपत्र कोणते? तर मूकनायक, बहिष्कृत भारत, भारत नंतर जनता, नंतर समता, हे 4 वृत्तपत्र दिलेले आहेत. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि समता ही वृत्तपत्र त्यांनी सुरू केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजुरांसाठी पण त्या ठिकाणी कार्य केलेले आहे. तर स्वातंत्र्य मजूर पक्षाची त्यांनी स्थापना केलेली आहे, स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना. नंतर त्यांनी आपले प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी 1942 साली शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केलेली आहे. कामगारांच्या हितासाठी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना त्यांनी 1942 ला केलेली आहे. आणि आपली समाजाची रचना समतेवर आधारित असायला पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या समतेमध्ये, आपल्या संविधानामध्ये लिहिलेला आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा शब्द लिहिलेला आहे. याचा अर्थ आपली समाज रचना कशी असायला पाहिजे? समतेवर आधारित असायला पाहिजे. नंतर 1956 ला त्यांनी काय केलं की 1956 ला असंख्य अनुयायांसह समतेचा पुरस्कार करणारा जो बौद्ध धर्म होता त्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला आणि नंतर ते बौद्ध धर्मीय झाले. म्हणजे सुरुवातीला हिंदू धर्मीय होते, नंतर बौद्ध धर्मीय झाले. तर अशा प्रकारे दलितांची ही चळवळ होती आणि या दलितांच्या चळवळीनंतर मग दलितांवर होणारा अन्याय त्याचा थोडा दूर झाला. तर अशा प्रकारे आपण ह्या ज्या 5 चळवळी पाहिल्या, शेतकऱ्यांची, कारागिरांची, साम्यवादी चळवळ, स्त्रियांची चळवळ, दलितांची चळवळ, आणि ह्या चळवळींमुळे मग आता जो होणार अन्याय त्याच्यावर होता त्यावेळेस जो जास्तीचा तो आता आपल्याला दिसून येत नाही. आणि अशा प्रकारे आपल्याला आधुनिक भारताची जडणघडण कशी झालेली आहे ते सांगता येतं. तर आपला हा पाठ संपला. व्यवस्थित होमवर्क लिहून घ्यायचा. धन्यवाद.